तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला आणि ते पण एकदम हॉटेलसारखी चव। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर चला टाइम न घालवता जाऊया रेसिपीकडे। सर्वात पहिला मी इकडे मार्केटवर मस्त मोठ्या साईजची कोळंबी घेऊन आलेलो आहे। आता तिला आपल्याला साफ करायचं आहे। तर कसं करायचं, कोळंबी उचलायची, सगळ्यात पहिला आपल्याला मस्त त्याचं डोकं तोडून घ्यायचं आहे, मग शेपटी तोडायची आहे। कसं ते मी तुम्हाला आता दाखवतो। तर सर्वात पहिला आपण अशी कोळंबी उचललेली आहे, त्याचं जे डोकं आहे ना ते आपल्याला असं तोडून घ्यायचं आहे। हे बघा, असं आपलं मस्त असं घ्या, साईडला ठेवून द्या। नंतर शेपटीचा भाग आहे तो पण आपल्याला असं तोडून घ्यायचा आहे, तो सुद्धा तोडून साईडला ठेवून घ्या। आणि नंतर जे याचे पाय असतात बारीक बारीक बारीक, ते आपल्याला असे मस्त असे बोटाने तोडून घ्यायच्यात सगळे, कारण जो कडक भाग आहे तो आपण सगळा काढून घेणार आहोत। आणि आपल्याला कोळंबी सोलायची नाही आहे, आपल्याला तशीच टाकायची आहे सालासकट। हे बघा, आता मस्त साफ झालेलं आहे। आता आपण एक एक करून असं सर्व हे साफ करून घेऊया आणि मग आपण बघूया मसालेदार रेसिपी कशी बनवायची। आता आपण इकडे टोप गरम करत ठेवलेला आहे आणि आपण आता तेल टाकून घेऊया। सर्वात पहिला इकडे तेल सुद्धा मी अंदाजे टाकतोय, 5 ते 6 चमचे तेल टाका। तर तेल सुद्धा आता आपल्या इकडे मस्तपैकी टाकून झालेलं आहे मित्रांनो। आता तेल थोड्या वेळ गरम होऊन देऊया आपण, आणि त्याच्यावर आपल्याला मिरची, आलं आणि लसूण या तिघांचं आपल्याला वाटण करायचं आहे। मिक्सरला नाही, जे दगडाचा आपल्याकडे खलबत्ता असतो त्याच्यामध्ये चांगलं वाटण करून आता आपण मी तेलावर टाकलेलं आहे इकडे मस्तपैकी। आता छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये फक्त मी मिरची, लसूण आणि आळच वापरलेला आहे, बाकी काहीच नाही टाकलेलं आहे। आता याला चांगला कलर येईपर्यंत आपण परतत राहूया। लसूणला छान कलर आला म्हणून आपण आता याच्यात कांदा टाकतोय। कांदा सुद्धा आपल्याला असाच कलर आणायचा आहे, लाल करायचा कांदा सुद्धा आपल्याला। आता कांद्याला सुद्धा आपण मस्त तेलावर असं छान परतून घेऊया, म्हणजे तोही चांगला फ्राय झाला की मग त्याच्यामध्ये आपण खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याला चांगलं खिसून घेतलेलं आहे, ते खोबरं सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। खोबरं सुद्धा आपल्याला तेलावरच टाकायचं आहे। तर आता आपण हे झालं, चांगलं याला कलर आला की खोबरं टाकूया। आपण इकडे 2 लहान टोमॅटो सुद्धा कापून घेतलेले आहेत, पण टोमॅटो आपल्याला खोबरं टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत। तर सगळ्यात पहिला आता आपण इकडे खोबरं टाकून घेऊया। खोबरं मी खिसून घेतलेलं आहे। तर हे बघा, खोबरं आता खिसलेलं आहे ते आपण टाकतोय। आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। जेवढं जास्त परतता येईल तेवढं जास्त परतून घ्या, कारण जर तुम्ही परतत नाही राहिले तर खालती टोपाला ते सगळं असं चिटकून राहील आणि ते थोडं जास्त करपेल। तर त्याच्यामुळे आपल्याला करपवायचं नाही आहे, तसं थोड्या वेळाने परतत राहा छान। आता छान कलर आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया। तिकडे मी 2 बारीक टोमॅटो कापून घेतले होती, ती टोमॅटो टाकतोय। टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। टोमॅटो सुद्धा छान शिजलेला आहे। आता आपण इकडे हळद घालूया, त्याच्यानंतर मसाला आहे, 2 मसाले टाकणार आहे। एक लाल मसाला आहे, एक लाल मिरची पावडर आहे, असे 2 मसाले आपण घालणार आहोत। जो घरचा लाल मसाला आहे तो 2 चमचे घेतलेला आहे। लाल मिरची पावडर मी इकडे 1 चमचा टाकणार आहे। याच्यानंतर आता मीठ घेऊया। मीठ सुद्धा मी 1 चमचा घेतलेला आहे। तुमच्याकडे क्वांटिटी जास्त असेल कोळंबीची तुम्ही जास्तही घेऊ शकतात। पकडणे आता चांगलं टोप पकडून याला एकदम चांगलं आपण परतून घेऊया। मी काय बोललोय, जेवढं जास्त परतता येईल तेवढं जास्त परतत जा, म्हणजे त्याच्याने काय होईल, तेवढी चव अजून वाढेल। कारण मीठ मसाला एकाच ठिकाणी राहायला नको, तो चांगला मिक्स झाला पाहिजे, म्हणून आपण चांगला परतून घेतलेला आहे। आता गॅस मी इकडे फास्ट केलेला आहे, पहिला मी गॅस स्लो ठेवला होता। आता छान आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये कोळंबी घालणार आहोत। जी कोळंबी आपण साफ केलेली आहे ती चांगली एकदा पाण्यात मी धुवून घेतली, आता ती आपण याच्यामध्ये घालूया। आता आपण कोळंबी याच्यामध्ये सर्व घालून घेऊया। ही कोळंबी आपली छानपैकी साफ झालेली आहे, पाण्यात धुवून सुद्धा घेतली मी एकदा। आता याला आपल्याला चांगलं परतायचं आहे, आणि असं परतायचं आहे की एका साईडलाच मसाला लागायला नको, मसाला छान सर्व कोळंबीला लागला पाहिजे, असं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। छानपैकी मसाला कोळंबीला लागलेला आहे, इकडे तुम्ही बघू शकतात। आता आपल्याला याच्यामध्ये नुसतं पाणी नाही घालायचं आहे, कारण कोणतीही मच्छी, म्हणजे कोणतीही जी समुद्राची सांगा किंवा खाडीची मच्छी सांगा, याच्यामध्ये चिंचेचं किंवा कोकमचं पाणी टाकल्यानंतर त्या मच्छीला तेवढीच जास्त टेस्ट येते।
आता मी साईडला चिंचेचं पाणी बनवलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. पण त्याच्या पहिला आपल्याला कोळंबी थोडीशी चांगली फ्राय करून घ्यायची आहे, 1 ते 2 मिनटं. त्यानंतर आपण याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालूया. आता आपण याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालूया. मी इकडे 1 वाटी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. आता याला आपण चांगलं परतून घेऊया. थोडंसं उकळ आलेलं आहे मस्त पाण्याला. आता याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे असं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जास्त नाही, 10 मिनटं खूप झाली. 10 मिनटं आपल्याला फक्त कोळंबी शिजत ठेवायची आहे, कारण कोळंबी खूप लगेच शिजते, त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे. पण सगळे चांगले मसाले वगैरे चांगले शिजले पाहिजेत, म्हणून आपण याला 10 मिनटासाठी आता चांगला उकळ येण्यासाठी ठेवून देऊया. त्यानंतर आपली रेसिपी मित्रांनो इकडे पूर्ण रेडी होईल. मी तुम्हाला दाखवतो. मस्त आपण कोळंबीचा आनंद घेणार आहोत आज. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि मस्तपैकी जाऊन पटापट ही रेसिपी बनवा. तर आता तुम्ही बघू शकता एकदम छान जाड ग्रेव्ही झालेली आहे. कोळंबीसुद्धा आता शिजायला आलेली आहे. तर आपण एकदम चांगली शिजवून घेऊया कोळंबी पूर्ण. फायनली आपला कोळंबी मसाला इकडे रेडी झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. फॅमिलीमध्ये, मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच.